36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. कन्नड तालुक्यात प्रचारादरम्यान संजना जाधव यांनी चिंचोली येथील सभेमध्ये म्हटलंय की जेव्हा डोली घेऊन आले तेव्हा मला सांभाळता आले नाही, तेव्हा माझ्यावर अन्याय करत दुसरीला डोलीमध्ये घेऊन आले आणि आता परत प्रचारानिमित्त मी तालुक्यात फिरत असताना माझ्या पाठीमागे एक गाडी सतत फिरवून त्या गाडीवर मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना, लेणे तुझे ओ गोरी, आएंगे तेरे सजना हे गाणं वाजवत मला पुन्हा डोलीत बसवण्याची स्वप्न पाहतायत असा टोला कन्नड मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार संजनाताई जाधव यांनी नाव न घेता अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना लगावलाय. कन्नड विधानसभा मतदारसंघातील शिंदे सेनेच्या उमेदवार संजनाताई जाधव यांनी शनिवारी रात्री चिंचोली निंबाजी येथे प्रचार सभा घेतली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी संजनाताई म्हणाल्यात, मागील काही काळामध्ये माझ्यावर परिवारामध्ये झालेल्या अन्यायाची मी कधीच जाहीर वाच्यता केली नाही आणि भविष्यात कधी करणार पण नाही. ती माझी संस्कृतीच नाही. आणि रविवारी रात्री पिशोर येथील सभेमध्ये बोलत असताना त्या अतिशय भावनिक झाल्या होत्या. त्यावेळी लोकांच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू बघायला मिळाले. मागील 15 वर्षांपासून कन्नड सोयगाव तालुक्याचा विकास ठप्प झालाय. विरोधकांकडे काही विकासाची मुद्दे नाहीत. विकास हा एकमेव उद्देश घेऊन मी आजपर्यंत काम करत आले, यापुढेही काम करणार आहे. राज्यामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार येणार असून तुम्ही जर मला संधी दिली तर मी या संधीचं सोनं करून दाखवेल असं आश्वासन उमेदवार संजनाताई जाधव यांनी दिलंय. मी ह्या तालुक्यामध्ये, मी ह्या गावामध्ये एक सून म्हणून आले, एक सून म्हणून आले, परंतु यांनी मला मुलीसारखं प्रेम या ठिकाणी दिलं आणि माझ्यावर अनेक संकट आली, माझ्यावर अनेक अत्याचार झाले, पण मी आपल्या सगळ्यांना कधीच ते बोलून नाही दाखवले, कारण ती माझी संस्कृती नाहीये. कारण माझ्या मायबापांनी मला शिकवलं. मी लग्न होऊन 1 महिन्यात आले. मी 1 महिन्यात काही सांगायला गेले तर माझे वडील मला म्हणायचे की तुला एक मूल होऊ दे, तुला एक मूल झाल्याच्या नंतर हा माणूस सुधरेल. मला मूल झालं. त्याच्यानंतर माझे वडील म्हटले की 40शी झाली की माणूस सुधरत असतो. 40शी झाली. त्याच्यानंतर जे सहन केलं त्याचा मोबदला तर मला मिळाला नाही, पण माझ्या जागेवर दुसरं कोण या ठिकाणी आणलं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. माझी जागा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, परंतु तुमच्या हृदयात जी माझ्यासाठी जागा होती ती जागा या ठिकाणी कायम राहिली. ती जागा घेण्याचा प्रयत्न जरी केला गेला परंतु ती जागा या ठिकाणी त्यांना घेता आली नाही. मी माझ्या वडिलांवर वाटेल ते या ठिकाणी माझ्या वडिलांवर वाटेल ते आरोप झाले, परंतु आम्ही सहन केले. का सहन केले? की एका लेकीच्या बापाने ते सहन करायचे असता म्हणून सहन केले. एका मुलाचा बाप जरा असता तर तो या ठिकाणी रस्त्यावर उतरला असता, परंतु एका मुलीचा बाप आहे आणि एका मुलीचा बाप त्या ठिकाणी याच्यामुळे शांत बसला की संजनाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संजनाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एका मुलीचा बाप त्या ठिकाणी याच्यासाठी शांत बसला की आपली मुलगी तिथून लांबतीये आणि प्रत्येक आई वडील आपल्यावर एकच संस्कार देतात. माझ्या आईने मला जेव्हा सांगितलं की आज तू माझ्या घरात न जातीये तर तू जेव्हा परत येशील तेव्हा तुझी तिरडीच आली पाहिजे, तू एकटी नाही आली पाहिजे. आणि त्याच्याप्रमाणे मी हा संसार या ठिकाणी केला आणि ते केल्याने मला या ठिकाणी काय मिळालं हे तुम्हाला सगळ्यांना आज माहिती आहे. मी आतापर्यंत कधीच रडले नाही. आतापर्यंत मी कधीच कुठल्या गोष्टीची वाच्यता केली नाही.
परंतु आज मला भरून आलं, कारण हे गाव माझं आहे आणि ह्या गावातल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे की मी काय केलं आणि काय नाही केलं. आणि आज तुम्ही माझ्याबद्दल एवढी घाणेरडी भाषा वापरताय, आज तुम्ही माझ्याबद्दल एवढं घाणेरडं बोलतायत, हे मी काय आहे आणि काय नाही हे सगळं ह्या जनतेला या ठिकाणी माहिती आहे. म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेल की आपण जे मला नाव दिलंय संघर्ष कन्या, मी खूप संघर्ष केलाय, पण माणसामध्ये संघर्ष करण्याची पण एक ताकद असते. ती ताकद आता माझी कुठेतरी संपलेली आहे आणि या संघर्षातून जर आज मला कोणी बाहेर काढू शकतं तर आपण सर्वजण या ठिकाणी आहेत. मी आपल्याला विनंती करते की आपणच सर्वजण मला या संघर्षातून बाहेर करा आणि आपणच मला या संघर्षातून काढा. मला खूप काही बोलायचं होतं, परंतु माझ्या भावना एवढ्या दाटून आलेल्या आहेत की या ठिकाणी मी जास्त काही बोलू शकत नाही. फक्त आपल्याला एवढंच सांगते की आपण फक्त मला एकदा आशीर्वाद द्या, आपण फक्त एकदा मला साथ द्या. आपण मला आशीर्वाद दिले, आपण मला साथ दिली तर भविष्यामध्ये मी आपल्या सर्वांना असं काम करून दाखवेल की तुम्हाला प्रत्येकाला या ठिकाणी अभिमान वाटेल की आपण ज्या व्यक्तीला मतदान केलं ते मतदान या ठिकाणी आपलं वाया नाही गेलं. असं काम मी आपल्याला भविष्यात करून दाखवेल. एवढाच शब्द आजच्या प्रसंगी देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी सत्यम गवळी, कन्नड.